आपल्या सगळ्यांचं स्वागत। गेली काही दिवस जो चर्चेत आहे विषय तो म्हणजे करमाळ्याचा उत्खननाचा मुरुम उत्खननाचा विषय। करमाळा प्रकरणातील अजित पवार यांच्या व्हिडिओवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच प्रतिक्रिया दिली। त्यांनी नाराजी नोंदवलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी नोंदवत असं व्हायला नको होतं असं म्हटलेलं आहे। अशा प्रकारे महिलेशी आणि तेही आयपीएस अधिकाऱ्याशी बोलणं हे योग्य नाही। यामुळे सरकारची प्रतिमा मलिन झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। त्या महिला अधिकाऱ्याच्या मी पाठीशी राहणार आहे, ठामपणे उभा असणार आहे असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। दरम्यान या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे अजित पवार यांनी एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा आहे। खूप वेळा समोरच्या बाजूला काय चाललं आहे याची आपल्याला कल्पना नसते। अनेक वेळा आमच्याकडे निवेदनं येतात, त्या निवेदनावर आम्ही कारवाई करा असं लिहितो, मात्र त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं। मग अशा परिस्थितीमध्ये अधिकारी आमच्या नजरेस आणून देतात की आपण जरी कारवाई करा म्हटलं असलं तरी यांनी दिलेली वस्तुस्थिती योग्य नाही आहे, खरी स्थिती वेगळी आहे आणि त्या आधारावर कामं होतात। त्यामुळे या संदर्भात आता अजितदादांनी खुलासा केलेला आहे आणि मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या प्रकरणाला नवीन वळण लागलंय। कुर्डू इथल्या अवैधरित्या मुरुम उपसा प्रकरणात बेकायदेशीर हे प्रकरण असल्याचा जिल्हा प्रशासनानं तसं म्हटलेलं आहे, तसा स्पष्ट केलेला आहे। त्यामुळे माढा महसूल तालुका प्रशासन आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्यच आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेकायदेशीररित्या मुरुम उपसा करणाऱ्यांच्या समर्थनार्थ कॉल केला असंही समोर आलंय। माढा तालुक्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांविरोधात आता गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे कुर्डू अवैधरित्या मुरुम उपसा प्रकरणाला आता नवीन वळण लागलेलं आहे। या माढा तालुक्यातील कुर्डू गावातील मुरुम उत्खननावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पत्रकार परिषद काही वेळापूर्वी घेतली आणि निशाणा साधलेला आहे। पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांच्या व्हिडिओ आधी महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असा आरोप धैर्यशील मोहिते पाटलांनी केलाय। तसंच त्यांनी या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा दाखवला। ही महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्या संदर्भातली बातमी न्यूज 18 लोकमतनं आपल्याला दाखवलेली होती। तर धैर्यशील मोहिते पाटील असं म्हणतायत की हा व्हिडिओ आधीच आहे आणि नंतर आयपीएस अधिकाऱ्यावर दमबाजी झालेली आहे। आयपीएस अधिकाऱ्यांचा संभाषणाचा हा विषय महाराष्ट्राच्या समोर आला, परंतु त्यापूर्वी त्या ठिकाणी महसूल विभागाची टीम कारवाई करायला गेलेली असताना मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी मुरुम माफियाने महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर जायचं काम केलं, त्यांना धमकवण्याचं काम केलं। त्याचा हा व्हिडिओ आहे। त्या ठिकाणी हल्ला करण्यात आला म्हणून त्या आयपीएस अधिकारी डीवायएसपी त्या ठिकाणी पोहोचल्या आणि ती कारवाई थांबवण्याचं ॲक्शन घेतली। आधी ग्रामस्थ अंगावर धावून गेले, हाणामारीचा प्रकार झाला आणि म्हणून तिथे आयपीएस अधिकारी गेल्या होत्या आणि त्यानंतरचा ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप आपल्याला दिसतोय। तर प्रकरण असं आहे, नवं वळण याला असं मिळालेलं आहे की कुर्डू इथलं जे मुरुम उपसा प्रकरण आहे ते अवैधरित्याच सुरू होतं। मुरुम उपसा अवैधरित्या सुरू होता, बेकायदेशीरपणे सुरू होता, त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं होतं असं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आयपीएस अधिकारी तिथे योग्य कारवाई करायला गेलेल्या होत्या। माढा महसूल तालुका प्रशासन आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्यच असं समोर आलेलं आहे। माढा तालुक्यातील कुर्डू येथील मुरुम उपसा प्रकरणात अनेक वेगवेगळे अँगल आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या पाहायला गेलं तर या ठिकाणी तालुका प्रशासन आणि
करमाळा विभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांची टीम त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सदर जो अवैधरित्या मुरुम उत्खनन होत असताना त्या ठिकाणी ग्रामस्थ अंगावर गेल्याचं पाहायला मिळत आहे आणि तो व्हिडिओ सध्या आपल्याला चर्चेत होताना दिसत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि IPS अधिकारी तसेच करमाळा विभागीय पोलीस अधिकारी कार्यरत असणाऱ्या अंजना कृष्णा यांच्यातील फोन जो कॉल आहे तो प्रचंड प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होऊन देशभर त्याची चर्चा झाली होती। मात्र आता जिल्हा प्रशासनाने एक भूमिका घेतलेली आहे। या भूमिकेतून कारवाई करत कुठेतरी जे तालुका महसूल प्रशासन असेल किंवा IPS अधिकारी अंजना कृष्णा यांनी जी कारवाई केली आहे ती योग्यच असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून आता नमूद करण्यात आलेलं आहे। कुरडू गावात सुरू असलेला मुरुम उपसा बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। या ठिकाणी DYSP अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्यच असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। बेकायदा उत्खनन करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहे। असं असलं तरी माढा तहसीलांकडून कुरडू मुरुम उपसा प्रकरणात आता जो अहवाल आहे तो सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला सुपूर्द करण्यात आलेला आहे। त्यामुळे ते जे प्रकरण होतं ते मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तेथील त्यांचे जे कार्यकर्ते आहेत बाबा जगताप किंवा इतर ग्रामस्थांनी तो कॉल करून दिलेला होता। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रचंड प्रमाणावर राजकीय टीका सहन करावी लागली होती। असं असलं तरी आता जिल्हा प्रशासनाकडून यावर आता मोठ्या प्रमाणावर कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। असं जिल्हा प्रशासनाकडून आता त्या प्रकरणी माडा जे कुरडू गावाचे जे सरपंच आणि ग्रामसेवक आहेत मुरुम उपसा प्रकरणी आता गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। सरपंच कुंताबाई अंबादास चोपडे आणि ग्रामसेवक मोहन पवार यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेले आहे। त्यामुळे अंजना कृष्णा आणि महसूल तालुका प्रशासनाने जी कुरडू येथील जी अवैधरित्या मुरुम उपसा चालू होता तो बेकायदेशीर असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे। त्यामुळे या अहवालातून आता स्पष्ट होते की उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जो कॉल लावून देण्यात आला होता तो बेकायदेशीर मुरुम उपसा प्रकरणातील जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याच समर्थनार्थ हा सरकारने 2 सप्टेंबरचा GR मागे घ्यावा किंवा त्यात बदल करा। छगन भुजबळांची पत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी। सरकारने GR प्रचंड दबावाखाली काढला, भुजबळांचा पत्रात उल्लेख। GR मधील मराठा समाज या शब्दावर आमचा आक्षेप। OBC आणि कुणबी असा उल्लेख करायला हवा होता, तर मराठ्यांना OBCतून आरक्षण देणं चूक। समता परिषदेचं मुख्यमंत्र्यांना पत्र। काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरातांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाकरता सतेज पाटलांच्या नावाची चर्चा। गोकुळच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा राडा। पोटनियम बदलून संचालक संख्या वाढवायला शौमिका महाडिक यांचा विरोध। सभेत जोरदार गदारोळ। संजय राऊत भाद्रपदातले कावळे, निकालानंतर त्यांना श्राद्धाचा घास देणार। अनिल बोंडेंची राऊतांवर खालच्या पातळीवर टीका। त्यांनी निश्चित स्वप्न पाहत राहावं। मी एवढंच म्हणेन, आगे आगे देखिए होता है क्या। क्रॉस वोटिंगचं स्वप्न विरोधकांनी पाहत राहावं। आगे आगे देखो होता है क्या। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। राज्यातील शेतकऱ्यांकरता आनंदाची बातमी। नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा। 91,65,000 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्यानं बळीराजाला दिलासा। डोंबिवलीतील समर्थ कॉम्प्लेक्स या इमारतीवर होणारी कारवाई तुर्तास स्थगित। हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन रहिवासी उतरले रस्त्यावर।
बीड जिल्हा कारागृहातील जेलरचा आणखी एक कारनामा, कैद्याकडून जेलरनं गाडी धुण्यासह करून घेतली इतर वैयक्तिक कामं, व्हिडिओ व्हायरल. उपराष्ट्रपती पदाकरता सकाळी 10 वाजल्यापासून मतदान सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं पहिलं मतदान. नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांचा राजीनामा. नेपाळचे पंतप्रधान दुबईला पळून जाण्याच्या तयारीत. सोशल मीडियावरून नेपाळमध्ये अराजकता.